एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असं शासन निर्णय दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर वित्त विभागाकडून एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व एनपीएस धारक कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून कोणता शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन धारक योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 3 मे 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28/7/2017 रोजीच्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। सदर परिपत्रकानुसार सर्व आहरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 3 महिन्यात अंशदान कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयके पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आलेले आहेत। तसेच सदर परिच्छेदांमध्ये पुढील प्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 1 महिन्यात मासिक अंशदान कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयके पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी अशी सुधारणा करण्यात येत आहे। आता या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर एकंदरीत हा तो शासन निर्णय आहे। याच्यामध्ये बघा वर दिलेला आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत दिनांक 3/5/2024 ही त्याची एकंदरीत तारीख देण्यात आलेली आहे आणि वर हे जे शुद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये त्या सर्व गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत ज्या वर तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत। आणि शेवटी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा युवराज कामते यांच्या सहीनिशी ज्या उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाच्या हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला माहितीपर ठरला असेल, त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।